बादशाह 11 निंबवली बी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि भूमी 11 कुंदे या टीमला शुभेच्छा येत आहेत. दुंदा शेलार याचकडून शुभेच्छा येत आहेत. गोलंदाज आहेत भूषण शेलार. स्ट्रायकिंगला फलंदाज कृष्णा केणे. पहिला चेंडू अपीश खेळतायत. इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं भूषण शेलार. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत हरीश. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहे. साईनाथ आणि कृष्णा केने ही जोडी आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय भूमी 11 कुंदे या संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि सुरुवात खूप चांगली गेली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 81 धावांचा पाठलाग केला यशस्वीरित्या सुशांत स्मृती केजी स्पोर्ट्स रायती टीमने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्टान्स देखील बदलला होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 7 धावा. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषकाचं आयोजन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे. सदा आहेत डीप मध्ये येतील चेंडूवरती. थोडंसं खराब क्षेत्र बॅकअप साठी तेजस येत आहेत. चांगलं बॅकअप मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस गाजवला अनखरपाडा या संघाने आणि तो संघ दाखल झालाय टॉप 4 मध्ये. भूषण शेलार गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय. इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. केली आहे बादशाह 11 निंबवली बी या टीमने या सामन्यामध्ये. पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. गोलंदाज विनोद घायल येत आहेत. गोलंदाज आहेत विनोद घायल. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे कृष्णा केणे. बाहुबली
ऑन स्ट्राइक बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋषीने केलंय. शॉट थर्डमॅनला मिळते एक धाव या चेंडूवरती आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज झालाय बाद साईनाथ. बॅक टू द पविलियन लागतोय. हा पहिला धक्का निंबवली बी या टीमला. साईनाथ धावबादच्या स्वरूपात बाद. धावसंख्या आहे 14 आणि न्यू बॅट्समन येतोय कल्पेश केने. रन मशीन संघनायक सरसेनापती कल्पेश केने येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. स्ट्राइक इनला फलंदाज कृष्णा केने आहेत. हे दोन बंधू आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती विनोद घायाल. ऑन साइडला फटका चांगला आहे, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं विनोद घायाल. हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुट लाईन अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. प्रचंड वेग आपण पाहिलं या चेंडूवरती विनोद घायालच्या. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 20-20. पंच डेट चेंडू घोषित करतायत कारण की रनअप मध्ये थोडासा अडथळा व्यत्यय येतोय गोलंदाज विनोदला. धावसंख्या आहे 20. 20 धावा धावफलकावरती आहेत. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 70+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल कारण की भूमी 11 कुंदे संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, एक नामवंत संघ आहे. यावेळी लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. ग्लोरियस स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. Thank you so much. धावसंख्या 27. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत भूषण दादा रोहणे. पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय भूमी 11 कुंदे संघ. भूमी 11 कुंदे या टीमचे सर्व भूषण दादा रोहणे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांना फाईट करतोय कृष्णा केणे कल्पेश केणे यांचा संघ बादशाह 11 निंबवली बी. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय कृष्णा केणेच्या बॅट मधून.
धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31-31. 15.50च्या सरासरीने बनवल्यात या 31 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. 31. गोलंदाज आहेत भूषण शेलार. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फटका चांगला आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 32-32 धावा सेकंड स्पेल मध्ये आलाय गोलंदाज भूषण शेलार. ज्या भूषण शेलारने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या त्याच भूषण शेलार वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलाय. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण भूषण दादा रोहणे यांच्या माध्यमातून मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. हे तिसरं षटक सुरू आहे. भूषण शेलार यावीस फटका चांगला आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर पहिला ब्लास्ट पहिला धमाका येतोय. कल्पेश केणेच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6ने पुढे जाईल. 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. एकविरा स्पोर्ट्स गुरवली. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅटची कडा नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 40. नेक्स्ट मॅच आहे MD स्पोर्ट्स कोसले आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भूषण क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय. फलंदाज झालाय बाद. विनोद घायलने हा झेल पकडलाय. बिग विकेट डाऊन. बाहुबली कृष्णा केणे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आहे भावेश पाटील. खूप चांगला झेल पकडला विनोद घायलने आणि फलंदाज बाद झाले बाहुबली कृष्णा केणे. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाले साईनाथ आणि कृष्णा. इथून माझी जबाबदारी आहे जिम्मेदारी आहे
मिडल ऑर्डरच्या या दोन फलंदाजांवरती कल्पेश केणे आणि भावेश पाटील. ऑन साइड ऑफ केला, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅटेड स्ट्रोक षटकार. क्रिकेट संघ आपण पाहतोय, मित्रमंडळ आपण पाहतोय. साईनाथजी शिंदे, ऋतिक धुमाळ, नयन मगर, आकाश धुमाळ, रणजित भगत, रोशन पवार, उदय कांबेरे, अनिकेत धुमाळ, राजेश भगत कॅप्टन, राज मगर आणि सार्थक शिसवे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. धावसंख्या आहे 46 धावा, 46. धावसंख्या आहे 46 धावा. गोलंदाजी मार्क वरती येतोय कुंदे एक्सप्रेस गोलंदाज रोशन घायाल आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे कल्पेश केणे. समोर बघा स्कूटी आहे ऍक्टिवा रेड कलरची, त्याची हेडलाइट ऑन आहे समोर. यस, थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 46 धावा. धावफलकावरती ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मिड विकेटला फिल्डर आहे तेजस, फार वेगाने येत आहे चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 47 धावा. स्ट्राइक इनला फलंदाज भावेश पाटील आहेत. भावेश पाटील ऑन स्ट्राइक. 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. भूमी 11 कुंदे आणि बादशाह 11 निंबवली बी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एक चांगला बॅटल, एक चांगला कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये चेंडू खेळलेत. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय भावेश पाटीलच्या बॅटमधून.
कंप्लीट 54 धावफलकावरती. भावेश पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 2 षटकार लगावलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. भावेश पाटीलने आक्रमक बॅटिंग करतोय, त्याला साथ देतोय कल्पेश केने. कल्पेश केने देखील एक षटकार लगावलाय. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे निंबवली या टीम कडून. बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विनोद घायल होते, त्यांनी एक झेल देखील खूप चांगला पकडलाय आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे रोशन घायलचं. दोन चेंडू शिल्लक आहेत या 4थ्या षटकामधील. 55 धावफलकावरती आहेत. 55. बॅटची आतली कडा आहे, बॅट्समन थोडेसे स्किड झाले आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे अब तक 56. 2/56 ही धावसंख्या आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच MD स्पोर्ट्स कोसले आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या फेरीमधील 3रा सामना असेल कोसले विपक्ष गुरवली. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय भावेश पाटीलच्या बॅट मधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. गोलंदाज सदानंद जुगरे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये धावसंख्या 60 आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 15.00 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति षटकामागे. MD स्पोर्ट्स कोसले आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कल्पेश शिलर एंड कंपनी इन ऍक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला वासुदेव भोईर. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय. कव्हरला फिल्डर आहे तेजस, फार वेगाने येत आहे. धावाची संधी, विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन कल्पेश केने धावबादच्या स्वरूपात बाद. वेद येतोय नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. ॲक्युरेट फेकी आपण पाहिली डीप मधून तेजसच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद झालाय. कोसले आणि गुरवली टीमचे कॅप्टन कल्पेश. आपण टॉस साठी या.
गोलंदाज सदानंद गोलंदाजी मार्क वरती. प्रचंड वेग आहे. थोडेसे फंबल झाले. भूषण दादा रोहणे होते. शॉट फाईन लेगला आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 62 धाव धावफलकावरती. कॅप्टन आहे सदानंद सुगरे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये, परंतु भावेश पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्याने 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज भावेश पाटील. पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 62 धाव धावफलकावरती आणि या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय संघनायक सदानंद जुगरे. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावबादची संधी आहे. काय घडते मैदानावरती? सदानंदने चूक केली आहे. जरी इकडे लावला असता तरी देखील भावेशच बाद झाले असते, परंतु आता मात्र वेदला माघारी परतावं लागेल. सदानंदने काय केलं हा सर्वांना प्रश्न पडलाय, परंतु वेद बाद झालाय आणि स्ट्राइक आली आहे भावेश पाटील कडे. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 63 धावा. परंतु मी कौतुक करेन सदाच, ज्या प्रमाणे तो गोलंदाजी करतोय या अंतिम षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलाय निंबवली बी या टीमला. भावेश पाटील स्ट्राइक एंडला आहे. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये सदानंदच्या माध्यमातून. या अंतिम षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलाय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय हा गोलंदाज सदानंद. धावसंख्येला ब्रेक लावलाय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर केलेले होते आणि पंच चा निर्णय कोणताही येत नाहीये. यस, थर्ड अंपायर पानसरे सरांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे. आणि पाहूया आपण UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यस, कोसले टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. विजय वेलकम, स्वागत आहे. आणि सुनील शेठ दळवी साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. रनआउट साठी रेफर केलेला आहे. हॅलो, तर नक्कीच शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद आहे आणि अवघ्या 3 धावेंचं षटक फेकले संघनायक सदानंदने आणि या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे भूमी 11 कुंदे या टीमला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे निंबवली बी या टीमची 63 आणि 64 धावा बनवायच्या आहेत भूमी 11 कुंदे या संघाला. MD स्पोर्ट्स कोसले या टीमचे पुरस्कर्ते सुनील शेठ दलवी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण करूया. MD स्पोर्ट्स कोसले आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली या 2 टीम मध्ये. विशाल मिरकुटे आणि अनिकेत दळवी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत भूमी 11 कुंदे या टीमला. दोन्ही कॅप्टन आहे आपण.
तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल 5 षटकांचा. आय थिंक विघ्नेश आमच्या सोबत आहेत, जे कोसले टीमचे कॅप्टन आहेत, आणि कल्पेश गुरवली या टीमचे संघनायक आहेत. सामना असेल 5 षटकांचा. हेड आणि टेल आहे. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे MD स्पोर्ट्स कोसले या टीमने. टॉस जिंकलाय. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना. आणि कोसले संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोर कल्पेश शेलार यांचा गुरवली संघ आहे. तर या संघाला 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 आणि त्यापेक्षा कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतील आणि गुरवलीपाडा टीमला रोखतील? वासुदेव, महेंद्र, पांडुरंग. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की KGPLचं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप छान आहे. खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्या सोबत कल्पेश आहेत. टॉस गमावलाय दादा. नक्कीच प्रथम बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच खूप चांगली आउटफील्ड आपण पाहतोय. KGPLचे मैदान आहे आणि या मैदानावरती नेहमीच खेळण्यासाठी मजा येते. या स्पर्धेबद्दल आणि स्पेशली या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? टुर्नामेंट खूप छान आहे आणि ही टुर्नामेंट आम्हाला लकी आहे. 2 टुर्नामेंटला आम्ही फायनल पर्यंत गेलो होतो. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय MD स्पोर्ट्स कोसले टीमने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी गुरवलीपाडा टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 64 या मॅच मध्ये. आणि ऐकूया आवाज आपण बदलापूरचा. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय राहुल चव्हाण सरांना. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. 64 धाबांचं लक्ष तुम्ही पाहता या मॅच मध्ये आणि 64 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या मध्ये. संकेत आणि तेजस ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 2 बारवरती 2 वेळा आता लाऊड अपील मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहिली आहे, परंतु पंच सहमत नव्हते. बादशाह 11 निंबोली विपक्ष भूमी 11 कुंदे या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्ही पाहताय. खरं तर सलग 2 बॉल आता निर्धाव फेकले गोलंदाज कल्पेश. चांगला फटका पार मिळतोय. इनसाइड आउटचा नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल चाला डीप मध्ये दंद करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल वरती अभ्यास केला संकेत दळवीनं आणि तिसरा बॉल मात्र भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. हा चौकार आलाय. या 4 धाब्याच्या साथीला धावफलक श्री गणेश होतोय. बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदे. खोदून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. स्किलिंग शॉट टेकिंग या बॉल चाललाय पुन्हा एकदा. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ. लॉंग ऑनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा बार. चौकार. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेतच्या बॅटमधून षटकार. दोन बॉलवरती अभ्यास केला संकेत दळबीनं आणि त्यानंतर आता त्याची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. 1 पॉइंटला फटका घेतला. एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. तर आता मिड विकेटला मैदानाच्या चौफेर बाजूला आता फटकेबाजी तुम्हाला संकेत दळबीची पाहायला मिळेल.
डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. दिशा देण्याचा प्रयत्न, हे तर चांगला खेळाडूचं वैशिष्ट्य. खराब चेंडूला ते मांडू लाईनच्या बाहेर धाडत असतात आणि आता चांगला चेंडू होता, सन्मान दिला. एक चिकी सिंगल मिती आहे. टीमची टोटल धावफलकावरती धावा पुढे सरकत असताना 15 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती 64 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खर तर अफाट मेहनत तुम्ही पाहू शकता. स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते कान्यपनाथ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक स्पर्धेचा आता दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये शिवछत्रपती अंकरवाडा संघाने बाजी मारली, तो संघ पुढे सरकला आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय खर तर कल्याण ग्रामीणचे 8 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. पहिला सामना गावदेवी वरप विपक्ष आपण पाहिला केजी स्पोर्ट्स रायते संघ पुढे सरकला, एक सामना त्यांनी जिंकला. दुसरा सामना बादशाह इलेव्हन निंबवली विपक्ष मुंबई इलेव्हन कुंदे. तिसरा सामना एमडी स्पोर्ट्स कोसळे विपक्ष एकविरा स्पोर्ट्स गुरवली आणि चौथा सामना गावदेवी पोई विपक्ष ओमसाई मानेवली. असा आज दिवसभराचा शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या सोबत अनिकेत जोडले गेलेत, अनिकेत धुमाळ, त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू, कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्यांना संबोधलं जातं. त्यांच्या सुनेरी अक्षरमध्ये हे स्कोरबोर्ड आपण सजवतोय आणि तंतोतंत अचूक माहिती आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठ मोरा, परंतु आपण पाहतोय मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार, चौकार. हा चौकार आलाय, पहिल्या बरोबर ती चौकार ठोकलाय. षटक क्रमांक दुसरं पिटूचं तुम्ही पाहताय कृष्णा केने. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, बोट विकवली होती, फिंगर रोल केली, हलक्या हाताने चेंडूला ढकललं स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता, धाव इथे मिळणार नाही. पहिल्या षटकाच्या अंती 15, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याच प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना आपण पाहतोय दुसरा बॉल निर्धाव फेकला. हाफ ट्रॅकर होता, आपली देण्याचा प्रयत्न, बॅटची कडा एक्सटेंशनच्या मागे स्थिरक्षक बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट, थर्डमॅनचा खेळाडू बीट आणि सरळ बॉलने गाठली सीमारेषा, लॉंग स्टॉप एंडला येतोय हा चौकार. फुलटॉस होता, पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. थँक्यू सो मच. अजून एक चौकार होता. बॅट्समन संकेत दळवी ऑन फायर नाव, 4 धावा. डीजे नागेश, आपण सेटिंग पूर्णपणे करून घ्या. 5 मिनिटाचा वेळ घ्या, परंतु सेटिंग आपण करून घ्या. एकतीस धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना गोलंदाज कृष्णा केने. हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिल्या, पुश केलाय, पुश करोर खुश रो, ही परिस्थिती आपण पाहतोय. बॅटर संकेत दळबीच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय मैदानावरती कृष्णा केनेनं, कारण आपण पाहतो एक सिंगल धाव इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. धावा आतापर्यंत 32. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. गोलंदाज कल्पेश केने थोडासा महाग राहिला आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आतापर्यंत खर्च केल्या कृष्णा केनेनं आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय खरं तर 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 32 धावा इथे मात्र बनल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 18 आणि 32 धावांची गरज. महत्वाची सूचना आहे ती आमच्यापर्यंत आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही सूचना आली आहे.
आज दिवसभरामधून जो संघ क्वालिफाय होतोय त्या संघाची मॅच सेमीफायनल 1 आपण उद्या खेळतोय. उद्याच्या गटातून जो संघ नक्कीच क्वालिफाय होईल त्यासोबत सेमीफायनल 1 असणार आहे याची आपण नोंद घ्यायची. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 32 धाबाची गरज आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती भावेश याचा सज्ज होतोय. समोर संकेत दळवी ज्याने मात्र 12 चेंडू एकट्याने फेस केलेत आणि त्याच्या बॅट मधून 12 चेंडू मध्ये 32 धाबा. पुल टॉस होता, ऑन साइडला घेतला एम्पायरने नो बॉल. त्यावरती बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला. एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न होतोय. तू मे धावा बनतील का पाहावं लागेल. डायमंड चा शिकार आता ठरत असताना सलामीला आलेला बॅटर तुम्ही पाहताय तेजसला परतावे लागेल माघारी, ज्याने एकही चेंडू फेस नाही केला आणि आता मैदान त्याने सोडले. परंतु इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय तिसऱ्या पंचाची मदत, कारण इथे हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. तेजसला तुम्ही पाहताय जो मात्र एक चांगला खेळाडू त्याने आता मैदान सोडलंय. गरज होती का दुसरीदा बिग बॅटरचा हा प्रश्न आता त्याला निर्माण झालाय आणि आपण पाहतोय डायमंड डगचा शिकार असं नाही, एकही चेंडू त्याने फेस नाही केला आणि आता तेजस सरळ निघून चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. नो बॉल, नो +1 1+1 अशा 2 धाबा इथे जोडल्या जातील. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता 30 धाबांची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये नंबर 3 वरती भूषण शेलार येतोय. भूषण नावाचे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतः पुरस्कर्ते भूषण दादा रोहणे असतील आणि भूषण शेलार ही जोडी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती भावेश. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्किड झाले आणि ते मात्र आक्रमण तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटर संकेत दळबीचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थोडेसे स्किड झाले भावेश, त्याचा फायदा उचलला संकेत दळबीनं. चौकार त्याने ठोकलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 38 64 धावाचा लक्ष्याचा बाटला करत असताना 38 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. अजूनही 26 धाबाची गरज या मॅच मध्ये. प्रवीणजी विशेष सरांच्या कार्याला सलाम आहे, कारण स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. मामनोली टीम साठी नेहमीच चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला. चला आता खेळाला आपण सुरुवात करू. या मॅच मध्ये अजूनही 16 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 26 धाबांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. माफी असावी. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. ओव्हर द बॉलर हिट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. डीजी मास्टर नागेश जरा लक्ष असू द्या. ज्यावेळेस आम्ही थँक्यू बोलू त्यावेळेस तुम्हाला थांबायचं याची आपण नोंद घ्यायची. 16 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि आता 20 धाबांची गरज आहे. गोलंदाज भावेश त्याच्यावरती बार आता हल्ला बॉल चढवला संकेत दळबीनं. हा ट्रॅकर होता. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. एक चिक सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल पुढे सरकत असताना आतापर्यंत 45 धाबा इथे बनला गेला. या मॅच मध्ये लक्ष होतं. आपण पाहतोय 64 धाबांचं. अजूनही 19 धाबांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 44 धावांवरती बॅटिंग करतोय संकेत दळबी. 16 चेंडू त्याने फेस केलेत. एकही चेंडू फेस केला नाहीये भूषणनं किंवा तेजसनं केलेला. डायमंड डकचा शिकार असताना बाद झाला.
16 चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते 16 चेंडू संकेत दळवी फेस करत असताना ऑन साइडला खेळलाय प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीला पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकत असताना 49 धाबा धावफलकावरती बदल्या गेल्या बाबेश अँगल त्याने चेंज केलाय आता तो राऊंड द विकेट नेतोय बॅकफुटला गेले पंच केलाय मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आधीच्या बॉलवरती चौकार तर या बॉलवरती षटकार बॉल सीमा पार 6 धाबा हा षटकार आला या 6 धाब्याच्या साथीने धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल 55 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या राऊंड द विकेट या वेळेला मात्र बॅटन पॅडचे अगदी आपण पाहतोय यस यष्टीरक्षकाने जेल टिपला आणि आता भूषणला परतावं लागेल माघारी फलंदाज बाद हॅलो 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 माईक चेक थँक्यू षटक क्रमांक 14 गोलंदाज कल्पेश केने होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी बारमध्ये पहिला बॉल त्याने निर्धाव फेकलाय बॉलर बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न होता संकेत दळवीचा परंतु डॉट बॉल या वेळेस मात्र पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल जितू पानसरे सरांचा इशारा पोहोचला व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावा आता मिळतीये टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत धाबा अब तक 56 यावेळेस पुढे सरसले होते अडबा बॅटन खेळण्याचा प्रयत्न होता इथे संपर्क नाही बॅटन बॉलचा कमबॅक करत असताना कल्पेश केनेला तुम्ही पाहता ज्याने षटक क्रमांक पहिलं फेकलं तिथे मात्र 15 धाबा त्याने खर्च केल्या 8 धाबांची अजून गरज आहे या मॅच मध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मिसटाइम स्ट्रोक बॉल चाललाय कबरला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर एक पट्टी दुसरीचा प्रयत्न होतोय 2 धावा बनतील का हो बनतील देखील कारण वाराच्या वेगानं या 2 धाबा इथे एकपटला गेल्या डायरेक्ट हिट केलाय परंतु घडलंय काय मैदानावरती पाहावं लागेल पंचांनी घेतलाय रिव्ह्यू तिसरे पंचांची कामगिरी आता वाढली आहे सचिनचे मात्रे सर आता चेक करतील नक्की घडलंय काय बॅट इथे बॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग झाली आहे का की डायरेक्ट हिट झालाय आणि ते बॅटर बाद झालाय काय नक्कीच घडलंय ते देखील आपल्याला आता पाहायचं युटीसी लाईव्ह ऑफिशियल अपडेटर आमचे मनोज मडबी आता चेक करतात त्यांच्या साथीनं आयोजन कमिटी आणि आमचे तिसरे पंच आता चेक करतात नक्की घडलंय काय KGPL चं हे ग्राउंड तुम्ही पाहू शकता खर तर यस नॉट आउट पोहोचलेत संकेत दळवी त्यामुळे धाव फलक आता पुढे सरकेल आतापर्यंत धाबा
58 गुरदास कल्पेश गतीमध्ये मिश्रण केलं, ऑन साइडला खेचलाय, फेकून दिलाय बॉल, लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेची पहिली 50 इथे कंप्लीट केली आहे, दुसरी 50 इथे मात्र कंप्लीट केली आहे. जर इथे मात्र खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. एकदा बॅट दाखवायची आहे, संकेत दळवी अभिवादन स्वीकारायचं आहे. का बॅटिंग केले या मॅच मध्ये, त्याच्या बॅट पद आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. दुसरे अर्धशतक झळकावत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय आणि इथे सामना जिंकलाय टीम भूमी 11 कुंदे संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम बादशाह 11 निंबवली बी आपला देखील कौतुक.